नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. ऑगस्ट 16ला आम्ही येत आहोत. अमेरिकेहून ताईची तार आली होती आणि श्रीधरची केवढी धावपळ चालली होती. विनिता त्याची थोरली बहीण विवाह झाल्या झाल्या अमेरिकेस गेली होती. ती आता जवळजवळ 7 वर्षांनी परत येत होती. देवांच्या कडच्यांनी विनिताचा चाणाक्षपणा, हजरजबाबीपणा, धीटपणा हे पाहूनच तिला पसंत केली होती. यशवंतरावांचा भारतातला मुक्काम फक्त 1 महिना होता. त्यांच्या येण्यापासूनच त्यांचे आई वडील त्याच्यासाठी योग्य स्थळाची निवड करण्याच्या उद्योगाला लागले होते. त्यांनी किती मुली पसंत केल्या होत्या श्रीधरला माहीत नव्हतं. फक्त विनिता त्यांच्यातली एक होती हे नक्की. ती त्यांच्याकडच्या सर्वांना पसंत पडली. 7 दिवसात विवाहविधी उरकला आणि 7-8 दिवसात विनिता यशवंतरावांबरोबर अमेरिकेला गेली सुद्धा. देवांच्या मागण्या काहीच नव्हत्या. खूप मोठा हुंडा किंवा खर्चिक मानापानाची मागणी केली असती तर श्रीधरला कर्जच काढावं लागलं असतं. वेळ आली असती तर त्याने ते नक्कीच केलं असतं. त्याच्या बहिणीच्या आयुष्याचं सोनं होणार होतं. अशी संधी पुन्हा पुन्हा थोडीच येते, पण सुदैवाने ती वेळ आलीच नाही. विवाहस्थळ, रिसेप्शन, जेवणावळी सर्व काही देवांनी परस्परच ठरवलं. त्यांचे शेकडो आमंत्रित होते. एकेका जेवणावळीला 20-20 हजार खर्च आला असता. त्यांचा मेनू पाहून त्याला वाटलं कार्यालयाचे दिवसाचे 20,000. आणखी वर जर काही द्यायची वेळ आली असती तर. तो आणि त्याचे 5-7 आमंत्रित त्याला समजत होतं त्यांना कमीपणाची वागणूक मिळत आहे, पदोपदी अपमान होत आहेत, पण तो सर्व काही निमूटपणे सहन करत होता. कार्यालयातून यशवंतराव आणि विनिता परस्पर त्यांच्या हनीमूनवर गेले. श्रीधरचा निरोप घ्यायचं सुद्धा विनिता विसरली असती जर त्यानेच पुढे होऊन तिच्या खांद्यास हलकाच स्पर्श केला नसता तर. ताई सुखी हो, तो खालच्या आवाजात म्हणाला. तिचे डोळे पाणावलेही नव्हते. अर्थात फक्त सिनेमातच माहेर सोडून जाणाऱ्या बहिणी भावाच्या गळ्यात पडून रडतात. तरीही जाते कोरड्या आवाजात म्हणून ती वळलीही. अमेरिकेला गेल्यावर महिन्याभरात तिचं पत्र आलं नाही तेव्हा त्यानेच देवांच्याकडून यशवंतरावांचा पत्ता मिळवला आणि तिला पत्र लिहिलं. 15 दिवसांनी तिचं उत्तर आलं. अगदी त्रोटक. ठीक चाललं आहे. एका टुरिस्ट ऑफिसात तात्पुरती नोकरी धरल्याचं लिहिलं होतं. त्याने त्या दोघांचा एखादा अलीकडचा फोटो, त्यांच्या घराचा फोटो मागितला होता. त्याबद्दल अवाक्षरही नव्हतं. विनिता आणि यशवंतराव यांच्याबद्दलची माहिती मिळवण्याचं नंतरचं एकमेव साधन म्हणजे विनिताच्या सासऱ्यांशी पत्रव्यवहार करणे, कारण ते सर्व परगावी राहणारे होते आणि त्यांचा एकही नातेवाईक शहरात राहत नव्हता. सुरुवातीच्या त्याच्या पत्राला त्यांची उत्तरं आली. ती अगत्याची होती, सविस्तर होती. एका पत्रात तर त्यांनी यशवंतरावांच्या स्वतंत्र घराचा फोटोही पाठवला होता. पण मग हळूहळू त्यांच्या पत्रातील आस्था कमी होत चालली. तपशील तुटक होत चालला. पत्राला उत्तर यायला कधीकधी 15 दिवसही लागायला लागले. त्यामागचं कारण त्याला उमगतच नव्हतं. त्याने गेलेली चौकशी त्यांना आवडत नव्हती का प्रत्यक्ष यशवंतराव विनितालाच आवडत नव्हती? कोणाचे कसे गैरसमज होतील, कशाचा भरोसा देता येतो? त्याची बहीण खूप चांगल्या ठिकाणी पडली होती. त्या मानाने त्याची परिस्थिती मध्यम होती आणि तशीच राहणार होती. पण तो हे कोणालाही, विशेषतः ज्यांच्या डोळ्यांवर संशयाची कावीळ आली आहे, अशांना कसं पटवून देणार की या श्रीमंत बहिणीकडून त्याला सुतडीचा तोडासुद्धा नको होता, फुटकी कवडीसुद्धा नको होती. निस्वार्थीपणाची काही पाटी गळ्यात अडकवून वावरता येत नाही. ते ज्याचं त्याने ओळखायचं असतं. दुसरी एक शंका त्याच्या मनात येत होती. विनिता त्याची सख्खी बहीण असली तरी तिचा जरासा स्वार्थी स्वभाव त्याला माहीत होता. त्याला माहीत नसणार तर कोणाला? कदाचित लग्नानंतर यशवंतरावांचं घरच्याशी वागणं बदललं असेल. त्याचा राग घरचे लोक त्याच्यावर काढत असतील. कोणी सांगावं? ती कोठे का असेना सुखात असावी एवढीच त्याची देवापाशी प्रार्थना होती. अमेरिकेला गेल्यानंतर जवळजवळ 3 वर्षांनी विनिताचं पत्र आलं. पत्रासोबत बाळाचा फोटो होता. गोरापान वर्ण, गुटगुटीत शरीर, फरच्या मौशार ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता. सोबत पत्रही होतं. जेवढ्याच तेवढं खुशाल आहे. दोघांच्या प्रकृती छान आहेत. यशवंतरावांचं छान चाललं आहे. ग्रीन कार्डसाठी सलग मुक्काम आवश्यक असल्यानं एवढ्यात इंडियाला येणं शक्य नाही. बाळाचं नाव सुनील ठेवलं होतं, पण विनिता त्याचा उल्लेख सनी असा करत होती. यशवंतरावांना ती यश म्हणत होती आणि पत्राच्या शेवटी तिने स्वतःचं नाव विनीत लिहिलं होतं. त्याबद्दल श्रीधरला काही म्हणायचं नव्हतं.
फक्त तिच्या मानसिकतेत होत चाललेल्या बदलाची ती लक्षणं होती. पण घरी रुसणारी, फुगणारी, हट्ट धरणारी, अल्लडपणे वावरणारी त्याची बहीण ती आई झाली होती. मनातला अभिमान, मनातलं नवल, त्या नवजात बाळाबद्दल मनात उचंबळून आलेली माया, यावर तर कशाचाच परिणाम होणार नव्हता. विनी त्याची बहीण होती, यश त्याचे मेहुणे होते, सनी त्याचा लाडका भाचा होता. भाच्यासाठी एखादी छानशी वस्तू भेट म्हणून पाठवावी, पण त्याच्या खिशाचा आवाका तो केवढा, आणि भेटवस्तूच्या किमतीपेक्षा त्यामागची भावना जाणण्याचा सुसंस्कृत विचारीपणा या ऐश्वर्यात लोळणाऱ्या विनीला असेल का? न जाणो गरीब भावाकडून आलेली ही साधी भेट ती लपवून सुद्धा ठेवेल. कटू पण सत्य गोष्ट. शेवटी त्याने अभिनंदनाचं एक साधं पत्रच लिहून टाकलं. आणि आता त्यांची यायची वेळ जवळ आली होती. ते सर्व त्याच्याकडेच राहिले तर तो आपल्या कौतीप्रमाणे त्यांची बडदास्त ठेवणारच होता. ते त्याच्याकडे राहिले तर. पण यशवंतरावांच्या घरच्यांच्या ऐवजी आपल्याकडे विनिताने दार करावी यात त्याला एक वेगळेपणा दिसत होता. तिच्या सासरकडच्या माणसांशी असलेल्या संबंधाबद्दल मनात पुन्हा एकदा शंका आली होती. चांगले गोड शब्द, सुहास्य या तर ईश्वराच्या देणग्या होत्या, पण माणूस कंजूसासारख्या त्या स्वतःपाशीच ठेवतो, कुठेही वापरत नाही, त्याला वाटलं. तारखेशिवाय विनिताने इतर काहीच कळवलं नव्हतं. तेव्हा त्यांची वाट पाहत राहणं एवढंच त्याच्या हाती होतं. 16 तारखेला रात्री 9 वाजता ते आले. एअरपोर्टवरून आता सरळ घरापर्यंत आणून सोडणारी बस सर्व्हिस होती. बसचा आवाज ऐकताच तो वरून खाली आला होता. आधी विनिता उतरली. खूपच झाड झाली होती आणि गोरीपान. सुनील तिच्या मागोमाग उतरला. अगदी युरोपियन वाटावा इतका गोरापान. मग यशवंतराव उतरले. त्यांच्या हातात एक केस होती. मागच्या डिकीतून त्याने 2 मोठ्या बॅग रस्त्यावर काढून घेतल्या. तुम्ही जा तिघं वर विनिता, जा. यशवंतरावांना घेऊन जा. त्यांना नमस्कार करत श्रीधर म्हणाला. मी सामान घेऊन येतोच वर, जा. त्याच्या मनात आल्याखेरीज राहिलं नाही. यशवंतरावांना त्यातल्या त्यात लहान अशी बॅग वर न्यायला काय हरकत होती? वास्तविक ते तर अमेरिकेतून आलेले, जिथे सर्व कामं स्वतःची स्वतः करण्याकडे प्रत्येकाचा कटाक्ष असतो. ते तिघे वर गेल्यावर त्याने बॅगा उचलल्या. तशा जडच होत्या. जिन्यावर 2-2 पायऱ्यांवर त्याला थांबावं लागलं, पण शेवटी कशा तरी त्या वरपर्यंत आणल्या. दाराच्या आत आणून त्या भिंतीपाशी ठेवून त्याने दार आपल्या मागे लावून घेतलं. ते तिघही बाहेरच्या खोलीत खुर्च्यांवर बसले होते. अर्थात बसायला तीच तेवढी जागा होती. 3 खोल्यांचा त्याचा ब्रह्मचार्याचा ब्लॉक. श्रीधर तिथेच एका खुर्चीवर बसला. आधी खाण्यापिण्याचे विचारतो, बाकीचं मागाहून, तो म्हणाला. आम्ही 5लाच निघण्यापूर्वी खाऊन घेतलं आहे. यशवंतराव म्हणाले. मग आता काय घ्याल? चहा, कॉफी, मोसंब्यांचा रस? कॉफी. विनिताकडे पाहत यशवंतराव म्हणाले. चालेल, ती म्हणाली. मधल्या बोळात उजवीकडे सिंक आहे, बाथरूम आहे, तुम्ही हात तोंड धुवून घ्या. आत बेडरूम आहे, तिथे कपडे बदला, जरा फ्रेश व्हा, मी तोपर्यंत कॉफी करतोच. आणि मग सुनीलकडे पाहत, विनिता, याला मराठी कळतं का? 1 शब्द नाही, विनिता म्हणाली, पण थट्टेने नाही, गंभीरपणे. का ग असं? मग तो त्याच्या मामांशी, आजी आजोबांशी, चुलत्यांशी कसा बोलणार ग? विनिता काहीच बोलली नाही. सुनील या नवीन अनोळखी माणसाकडे, जो त्याच्या आईशी इतक्या सलगीने वागत होता, मोठ्या कुतूहलाने पाहत होता. आपल्या साध्या इंग्लिशमध्ये श्रीधरने त्याला विचारले. तुला माहीत आहे मी कोण आहे? नाही, सुनील जरा वेळाने म्हणाला. मी तुझ्या आईचा भाऊ आहे. सुनील त्याला काहीच बोलला नाही. म्हणजे मी तुझा कोण लागलो? अंकल. जरा वेळ थांबून सुनील म्हणाला. बरोबर, आणि तू माझा भाचा, हो की नाही? हो, जरा वेळाने. तुझं नाव सुनील, हो की नाही? नाही, सनी. राईट, सनी. माझं नाव श्रीधर. श्री अंकल म्हणालास तरी चालेल. श्री अंकल, सुनील हसत म्हणाला. तुझे डॅडी मम्मी वॉश घेत आहेत, येतोस माझ्याबरोबर? सुनील तयार झाला. त्याला घेऊन श्री स्वयंपाकघरात आला. हे लोक येणार म्हणून त्याने काही खास खरेदी केली होती. चॉकलेट, वेफर्स, खारी बिस्किटे, 2 प्रकारचे आईस्क्रीमचे पॅक. तुला काय हवं? आईस्क्रीम, चॉकलेट, वेफर्स? त्याने विचारलं. सगळं, सुनील तात्काळ म्हणाला. मग तुझ्या आईलाच विचारायला हवं. एका डिशमध्ये वेफर्स, बिस्किटे आणि 2 चॉकलेट ठेवून ती डिश त्यानं सुनीलसमोर सारली आणि तो कॉफीच्या तयारीला लागला. यशवंतराव आणि विनिता हात तोंड धुवून कपडे बदलून बाहेर आले. तोपर्यंत श्रीधरची कॉफी तयार झाली होती. ते सर्वजण स्वयंपाकघरातच टेबलाभोवती बसले. शेवटी श्रीधरने विचारलंच, तिकडे गावी जाणार असाल? काही वेळ त्या दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. मग यशवंतराव म्हणाले, सध्या एवढ्यात तरी विचार नाही, मग मागून पाहू. काय समजायचं ते श्रीधर समजला. उद्या सकाळी आम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये शिफ्ट होऊ, यशवंतराव म्हणाले. पण इथे राहा की, मी तर एकटाच आहे. श्रीधर म्हणाला. थँक्स, पण नको. खरं तर 7-8 महिने राहण्याचा माझा विचार आहे इथे. काही कॉन्टॅक्ट आहेत. एखादा बंगला लीजवर घ्यायचा विचार आहे. इथे काय पद्धत आहे माहीत नाही, पण ते मग पाहू. श्रीधरला दिसत होतं की ते तिघेही प्रवासाने थकलेले आहेत. सुनील तर टेबलापाशीच पेंगा खायला लागला होता. झोपायचं का?
श्रीधरने विचारलं. तुम्ही सगळे अगदी एक्झॉस्ट झाला आहात हां? राईट, यशवंतराव म्हणाले. या, तुमची व्यवस्था दाखवतो. श्रीधर म्हणाला. नेहमी वापरात नसलेली एक घडीची खाट त्याने त्या पलंगाशेजारीच उघडली होती. तो पलंग आता 6x6चा झाला होता. त्या तिघांना पुरेसा होता. दारापाशीच थांबून यशवंतराव म्हणाले, अगं श्रीला ते द्यायचं विसरलीसच की. एखादं गिफ्ट असेल, श्रीधरला वाटलं. अहो आता रात्री कशाला, उद्या पाहू की, तो म्हणाला. नो, वेळेलाच महत्त्व आहे श्री, जा काढ ग. विनिता बाहेरच्या खोलीत आली. तिने एक बॅग उघडली आणि आतून एक पेटी काढली. तोपर्यंत यशवंतराव तिथे पोहोचले होते. विनिताच्या हातातली पेटी त्यांनी आपल्या हातात घेतली, उघडली आणि तशी श्रीधरच्या हातात दिली. आत पोलोरॉइडचा अगदी नव्या मॉडेलचा कॅमेरा होता. 2 फिल्म पॅक पण आहेत, यशवंतराव म्हणाले. अरे थँक्यू. श्रीधर आनंदाने म्हणाला. अत्यंत आवडती आणि तितकीच अनपेक्षित भेट. तो आनंद काही वेगळाच होता. यू आर फॉन्ड ऑफ फोटोग्राफी नो, विनिता म्हणत होती. यशवंतराव म्हणाले. खरोखरच थँक्यू, श्रीधर म्हणाला. त्याला एकदम आठवलं, सुनीलच्या जन्मानंतर आपण त्याच्यासाठी काहीही तिकडे पाठवलं नाही. वेल, झालं ते झालं. आता या ना त्या हाताने तो त्याची भरपाई करू शकत होता. आपोआपच संधी चालून आली होती. पेटी त्याने तिथेच टेबलावर ठेवली. मग त्यांची झोपायची तयारी सुरू झाली. त्याला पहाटे 4:30-5ला उठण्याची सवय होती. चहा, दाढी, व्यायाम, स्नान आणि 3-4 मैलांच्या रपेटीसाठी बाहेर जायचं त्याचा रोजचा कार्यक्रम होता. त्याने घरातले कार्यक्रम उरकल्यावर तो बाहेर पडला. येताना त्याने बेकरीतून पाव, अंडी, मॅगीची 2 पाकिटं, दुधाची पिशवी आणली. तो परत आला तेव्हा विनिता नुकतीच उठून स्वयंपाकघरात आली होती. यशवंतराव नाही जागे झाले? श्रीधरने विचारलं. 8च्या आधी कधीच उठत नाहीत. रात्री मोबाईलवरून कोणाकोणाला सारखे फोन चालले होते. उठतील सावकाश. आपला चहा करून घ्यायचा का? एखादी बहीण अगदी सहजपणे, अरे तू कशाला, मी करते की, म्हणाली असती. अगदी नवकी असती तर फार तर म्हणाली असती, मला चहा साखरेचं दाखव. पण विनिता गप्पच बसली. श्रीधरने चहा टाकला आणि तो म्हणाला, यशवंतराव उठले की आपण नाश्ता करूया. ब्रेड आहे, बटर आहे, अंडी आहेत. वाटलं तर फ्राय करू, नाही तर बॉईल करू. ब्रेडचाही हवा तर टोस्ट करू आणि दुपारचं एका चांगल्या हॉटेलात जेवण करू. तिने विचारायच्या आधीच तो म्हणाला, मी 2 दिवसाची रजा घेतली आहे, तेव्हा मी मोकळाच आहे. तोंड धुवून दात घासून विनिता टेबलापाशी येऊन बसली. तिने चहाचा कप पुढे ओढला. श्रीधरने विचारलं, विनिता, या यशवंतरावांचं काम कसलं आहे? म्हणजे नोकरी आहे का स्वतःची कंपनी, स्वतःचा व्यवसाय असं काही आहे? कॉम्प्युटरच्या लाईनमध्ये आहेत. त्यातसुद्धा आता इतक्या वेगवेगळ्या लाईन झाल्या आहेत की मलाही नक्की सांगता यायचं नाही. इकडे यायच्या आधी त्यांनी नोकरी सोडली आहे. काहीतरी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा विचार आहे. त्यासाठीच इथे काही जणांच्या भेटीगाठी ठरल्या आहेत. विनिता, विचारतो त्याचा राग मानू नकोस. या देवांच्याकडूनच सुरुवातीस मला तुमची ख्यालीकुशाली समजत होती. पण पुढे त्यांनी माझ्या पत्रांना उत्तराशी तुटक द्यायला सुरुवात केली की मी पत्र लिहिणं सोडून दिलं. असं का व्हावं? काही कारण सुचतं तुला? हवेत मान उडवीत विनिता म्हणाली, अरे अगदी स्वार्थी आणि हावरट माणसं आहे ती. सदा आणि कदा कशाची तरी अपेक्षा करीत असतात. श्रीधर काहीच बोलला नाही. काय बोलणार? आणि त्याच्याबद्दलही त्यांची अशीच कल्पना नसेल कशावरून. पण आता इथे इंडियात आला आहात ते तरी त्यांना कळवलं आहे का? मोघम कळवलं होतं, ऑगस्टच्या सुमारास येत आहोत म्हणून. अगदीच असमाधानकारक उत्तर. पण पुन्हा एकदा तो काय बोलणार? टीका किंवा सूचना करण्याचा त्याला काय अधिकार होता? 9 वाजेपर्यंत यशवंतरावांचं उठण्याचं चिन्ह दिसेना. तेव्हा विनितानेच त्यांना हाक मारून जागं केलं. मग सुनीलही जागा झाला. सुनीलची कॉफी झाली. मग त्यांचे स्नान वगैरे होत असताना श्रीने पावाचे टोस्ट केले आणि यशवंतराव विनिता यांच्यासाठी अंडी उकळली. सुनीलकरिता 2 अंडी फ्राय केली. 12 वाजेपर्यंत येतो असं सांगून यशवंतराव बाहेर गेले. ते परत येईपर्यंतचा वेळ श्रीधरने स्वतःचा आवरण्यात, मग रोजचा पेपर वाचण्यात आणि मग सुनीलशी खेळण्यात घालवला. बरोबर 12 वाजता यशवंतराव आले. त्यांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये खोली घेतली होती. मग त्याच हॉटेलमध्ये जेवण घ्यायचं होतं. टॅक्सीतून ते सरळ तिथेच गेले आणि जेवण झाल्यावर 1:30च्या सुमारास श्रीधर परत आला. त्या तिघांच्या वावराने घरभर बराच पसारा झाला होता. त्याची सगळी आवरावर करताना त्याच्या मनात संमिश्र विचार येत होते. विनिताचं वागणं त्याच्या परिचयाचं होतं आणि विशेषतः त्याच्या तिच्याकडून कोणत्याच अपेक्षा नव्हत्या. पण तिच्या सासरकडच्यांबद्दल काय? यशवंतरावांच्या परदेश गमनात आणि पर्यायाने आलेल्या सुखसमृद्धीत त्याच्या घरच्यांचा, आई वडिलांचा काही ना काही वाटा होताच की नाही? समजा त्यांनी एखाद दुसऱ्या भेटवस्तूची अपेक्षा केली तर त्यात काय चूक होतं? तिने जर त्याच्यासाठी, आपल्या भावासाठी 5-7 हजारांची वस्तू भेट म्हणून आणली तर मग तशीच एखादी वस्तू यशवंतरावांच्या भावासाठी म्हणा, पुतण्यासाठी म्हणा, कोणाकरताही म्हणा, घेण्याचं तिने त्यांना का सुचवलं नाही? आपण इंडियात येत आहोत हे तरी यशवंतरावांनी त्यांना कळवलं होतं की नाही? का घराचा सर्वच कारभार विनिताच्या हाती होता? सर्वच विचार मनाला जरासे खिन्न करणारे होते.
मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी